आषाढ महिना म्हटला म्हणजे घरोघरी तळणाचे पदार्थ हे आवर्जून केले जातात। मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वडे असतील, चिप्स असतील, तर आज आपण असाच एक पारंपरिक तळणाचा प्रकार करणार आहोत। ते म्हणजे गूळ आणि गव्हाचं पीठ वापरून केलेल्या गोड पुऱ्या। या पुऱ्या 4 ते 5 दिवस आरामात टिकतात, शिवाय प्रवासात नेण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे। त्यासाठी गूळ किती घ्यायचा, गव्हाचं पीठ किती घ्यायचं, हे सगळं व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे। आणि अजिबात तेल न पिणाऱ्या ह्या गोड पुऱ्या कशा करायच्या, लगेचच त्याची रेसिपी बघूयात। या ठिकाणी एका पातेल्यात 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने इथे 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। तर जेवढा गूळ घेतला तेवढंच इथे पाणी देखील वापरायचं आहे, त्यापेक्षा कमीही वापरायचं नाही किंवा जास्त सुद्धा वापरायचं नाहीये। आता हा जो गूळ आहे तो आपल्याला पूर्णपणे ह्या पाण्यात विरघळवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे हे जे पातेलं आहे ते गॅसवर ठेवलं, गॅस पेटवून घ्यायचा आणि गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे। तर पाण्यात गूळ विरघळवून घेत असताना तो सतत अशा चमच्याने ढवळत राहायचा, म्हणजे जो गूळ आहे तो पातेल्याच्या तळाशी लागणार नाही। तर हे पहा, गुळाचं इथे पाणी झालेलं आहे। तर इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे असं काहीही करायचं नाही आहे, फक्त जो गूळ आहे तो पाण्यात पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे। तर इथे गुळाचं पाणी तयार झालेलं आहे। आता हे जे पाणी आहे हे बरंच गरम आहे, ते थंड होऊ द्यायचे। आणि पाणी गरम असताना त्यामध्ये कणिक मळायची नाही, कारण गरम पाण्यात जर कणिक मळली तर ज्या पुऱ्या आहेत त्या खूप कडक होतात, त्यामुळे थंड करूनच वापरायचे पाणी। इथे एका परातीत आपल्याला 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तर आपण जे रोज पोळी चपातीसाठी पीठ वापरतो हे तेच पीठ आहे, तर ते पीठ इथे आपल्याला 2.5 वाट्या घ्यायचं आहे। आणि त्यातच अर्धी वाटी बेसन पीठ इथे घ्यायचं आहे। आता हे गोडाचा पदार्थ आहे म्हणजे त्यात थोडंसं मीठ देखील हवं, कारण मिठामुळे गोडाच्या पदार्थाची चव अजूनच वाढते। आता हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये टाकायचे 2 चमचे गरम करून घेतलेलं तूप। तर तूप जे आहे ते चांगलं गरम करायचं आणि मग ते ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर मग हाताने हे जे पीठ आहे, हे जे तूप आहे ते ह्या पिठाला व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे। तर जे तूप आहे ते ह्या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लावून झालेलं आहे। आता ह्या पिठामध्ये आपण मगाशी जे गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते सगळं पाणी यामध्ये ओतून घेणार आहोत। तर गुळाचं पाणी यामध्ये ओतताना हे आपल्याला गाळून मगच ओतून घ्यायचं, कारण गुळामध्ये काही कचरा खडे वगैरे असतात, त्यामुळे पाणी ओतताना हे गाळूनच ओतायचे। तर जेवढं पण पाणी आपण इथे घेतलेलं होतं ते सगळं ह्या पिठामध्ये ओतून घ्यायचे आणि आता याची कणिक मळून घ्यायची। तर जेवढं पाणी आपण इथे वापरलेलं आहे त्या पाण्यामध्येच ही जी कणिक आहे ती अगदी व्यवस्थित मळली जाते। जास्त पाण्याचा इथे वापर करावा लागत नाही किंवा पीठ अगदी कोरडंही होत नाही। त्याच्यामुळे मग जेवढं आपण पाणी घेतलं होतं, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी गूळ, त्या प्रमाणातच हे जवळपास 3 वाट्या कणिक होते, तर ती व्यवस्थित मळली जाते। तर हे पहा, इथे कणिक मळताना मला थोडंसुद्धा परत वरतून पाणी घ्यावं लागलेलं नाही आहे आणि कणिकही अगदी जशी पुरीसाठी लागते तशी इथे घट्टसर अशी मळली गेलेली आहे। पण तुम्हाला जर वाटलं की जी कणिक आहे ती खूपच कोरडी होते तर तुम्ही वरतून 1-2 टेबलस्पून पाण्याचा वापर करू शकता। आता ही जी पुरीसाठीची कणिक आहे ती मळली गेलेली आहे, जास्त घट्टही नाही किंवा अगदी सैलसरही नाही। आता ही मळलेली कणिक एक साधारण 10 ते 12 मिनिटासाठी आपण अशीच झाकून ठेवणार आहोत। 10 ते 12 मिनिट झालेली आहे आणि आता ही जी कणिक आहे ती परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायची। परत मळून घेताना यामध्ये तेल तूप काहीही वापरण्याची आवश्यकता नाही आहे, फक्त एकदा अशी मळून घ्यायची आणि त्यानंतर मग ह्याच्या पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत। तर पुऱ्या करताना तुम्ही एक छोटा उंडा घेऊन तशा पुऱ्या करा किंवा एक मोठी पोळी लाटून एखाद्या वाटीच्या साह्याने मग ते कट करायचं। जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्यानुसार ह्या पुऱ्या तुम्ही इथे लाटून घ्यायच्या। आता इथे पुरी लाटताना आपल्याला कोरडं पीठ, तेल, तूप काहीही लावण्याची आवश्यकता पडत नाही, कारण जे कणिक आहे ती अगदी छान मळली गेलेली आहे। पण जर वाटत असेल की जे पुरी आहे ती पोळपटला किंवा लाटण्याला चिकटते, तर अगदी थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा आणि मग ही पुरी लाटून घ्यायची। ही पुरी लाटताना फार जाडही लाटायची नाही किंवा अगदी पातळही लाटायची नाही। फार पातळ लाटली तर जी पुरी आहे ती थोडीशी तेलकट होते आणि जर फार जाड लाटली तर अगदी मध्येपर्यंत ती छान तळली जात नाही, कच्ची राहते। आता सगळ्या पुऱ्या एकसारख्या दिसायला हव्यात म्हणून मी इथे वाटीच्या साह्याने कट करून घेतल्यात आणि फार जाडही नाही किंवा फार पातळही नाही अशी ह्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत। तर ह्याच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या इथे करून घेणार आहोत। तर सुरुवातीला इथे मी 3 ते 4 पुऱ्या करून घेतलेल्या आहेत। आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊयात।
पुरी तळण्यासाठी इथे तेल गरम करून घेतलेले. तर तेल जे आहे ते फार कडकडीत गरम करायचं नाही, कारण यामध्ये गूळ वापरलेला आहे आणि जर गरम तेलात गुळाच्या पुऱ्या ह्या तळल्या तर ज्या पुऱ्या आहेत त्या खूप काळपट दिसतात. त्याच्यामुळे ह्या पुऱ्या तळताना गॅसची जी फ्लेम आहे ती कमी ठेवायची आणि कमी आचेवर ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. जर अगदीच वाटले की पुरी तळलीच जात नाही आहे किंवा खूप तेलकट होते तर तुम्ही गॅसची फ्लेम थोडी वाढवू शकता, पण अन्यथा या पुऱ्या कमी आचेवरच तळायच्या असतात. तर हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण या सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत. तर हे पहा, पुऱ्या छान सोनेरी रंगावर इथे तळल्या गेलेल्या आहेत. जास्त काळपटही दिसत नाही किंवा कच्च्याही दिसत नाही आहे. तर अशाच प्रकारे आपण या सगळ्या पुऱ्या इथे तळून घेणार आहोत आणि प्रत्येक पुरी अशी छान टम्म देखील फुगलेली आहे. तर सगळ्या पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत आणि आता ही पुरी जर अशा प्रकारे आपण तोडून पाहिली तर ती छान खमंग खुसखुशीत अशी झालेली आहे आणि अजिबात तेलकट झालेली नाही आहे. तर अशा ह्या कमी तेलकट पुऱ्या तुम्हीही या आषाढ महिन्यात नक्कीच करून बघा. ह्या पुऱ्या 4 ते 5 दिवस आरामात टिकतात, प्रवासात न्यायला अगदी उपयोगी आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.